नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज गायनोकोलॉजी या विषयाचे 20 MCQ घेऊन आलेले आहेत. हे MCQ खूप इम्पॉर्टंट आहेत. दरवेळेस MCQ ह्यामध्ये 1 ते 2 मार्कला विचारला जातो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. तर पहिला प्रश्न बघूया, प्युबर्टी म्हणजे काय? ए. जन्म, बी. लहानपण, सी. सेक्शुअल मॅच्युरिटी येण्याची वेळ, डी. मोनोपॉज. तर याचा आन्सर काय आहे सांगा बरं? सी. सेक्शुअल मॅच्युरिटी. दुसरा प्रश्न पाहूया आपण, मिनार्की म्हणजे काय? मिनार्की म्हणजे ए. शेवटची पाळी, बी. पहिली पाळी, सी. प्रेग्नेन्सी आणि डी. पेन. तर याचा आन्सर आहे बी. तिसरा प्रश्न पाहूया आपण, इस्ट्रोजन हार्मोन्स कुठे तयार होतो? युटेरसमध्ये, ओव्हरीमध्ये, किडनीमध्ये का हार्टमध्ये? तर याचं उत्तर आहे ओव्हरीमध्ये. चौथा प्रश्न पाहूया, प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे काम काय आहे? ब्लड इन्क्रीज करणे, प्रेग्नेन्सी मेंटेन करणे, पेन व इन्फेक्शन. तर याचा आन्सर काय आहे? प्रेग्नेन्सी मेंटेन करणे, बी. आता पाचवा प्रश्न पाहूया आपण. पाचवा प्रश्न, फॉलोपियन ट्यूबचे मुख्य काम काय? ब्लड तयार करणे, एग ट्रान्सपोर्ट करणे, युरिन बनवणे, डी. हार्मोन तयार करणे. तर याचं आन्सर सांगा बरं? बी. एग्स ट्रान्सपोर्ट करणे. आता आपण 6वा प्रश्न पाहूया, फर्टिलायझेशन कुठे होते? युटेरसमध्ये, बी. ओव्हरीमध्ये, सी. फॉलोपियन ट्यूबमध्ये या डी. सर्व्हिक्समध्ये. तर याचं आन्सर फॉलोपियन ट्यूब. इम्प्लांटेशन कुठे होते? ओव्हरीमध्ये, युटेरसमध्ये, वजायनामध्ये, सर्व्हिक्समध्ये. तर इम्प्लांटेशन कुठे होते सांगा बरं? युटेरसमध्ये. प्रश्न 8वा पाहूया, बार्थोलिन ग्लँड कुठे असते? युटेरसमध्ये, वजायनाजवळ, ओव्हरीजवळ या डी. सर्व्हिक्स. बार्थोलिन ग्लँड कुठं असते तर सांगा उत्तर? वजायना जवळ. 9वा प्रश्न पाहूया, HPV इन्फेक्शन कशाशी रिलेटेड आहे? ए. हार्ट डिसीज, बी. सर्वाइकल कॅन्सर, सी. किडनी डिसीज, डी. ब्रेन ट्यूमर. तर याचा आन्सर काय आहे? सर्वाइकल कॅन्सर. 10वा प्रश्न पाहूया, व्हाईट डिस्चार्जचे कारण काय असू शकते? ए. इन्फेक्शन, बी. फ्रॅक्चर, सी. BP, डी. शुगर. तर याचा आन्सर ए. डिस्प्लेजिया म्हणजे काय? ए. नॉर्मल ग्रोथ, बी. अबनॉर्मल सेल ग्रोथ, या सी. इन्फेक्शन, या डी. ब्लीडिंग. तर याचा आन्सर आहे अबनॉर्मल सेल ग्रोथ. 12वा प्रश्न पाहूया, इंडोमेट्रियम म्हणजे काय? युटेरसची आउटर लेयर, युटेरसची इनर लेयर, सी. ओव्हरी, डी. सर्व्हिक्स. तर याचं उत्तर युटेरसची इनर लेयर. 13वा प्रश्न पाहूया, ओव्हरीचे काम काय आहे? ब्लड पंप करणे, एग आणि हार्मोन्स तयार करणे, सी. डायजेशन, या डी. ब्रीदिंग. तर याचा आन्सर आहे एग आणि हार्मोन्स तयार करणे. 4था प्रश्न पाहूया, टॉक्सिक शॉक सिंड्रोम कशामुळे होतो? बॅक्टेरियामुळे, ए. इन्फेक्शन, बी. व्हायरस, सी. फंगस, डी. इंजुरी. तर याचं आन्सर आहे बॅक्टेरिया इन्फेक्शन. 15वा प्रश्न पाहूया, वजायनल pH सामान्य किती असतो? 2, 4, 4.5, 7, 9. आन्सर आहे बी. 4.5. 16वा प्रश्न पाहूया, पेल्विक इन्फ्लामेशन डिसीज म्हणजे काय? ए. लंग्स इन्फेक्शन, बी.
रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन्फेक्शन, सी ब्रेन डिसीज, डी स्किन डिसीज. तर याचं उत्तर बी, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन्फेक्शन. हिस्टेरेक्टॉमी म्हणजे काय? ए ओव्हरी काढणे, बी युटेरस काढणे, सी सर्व्हिक्स रिपेअर, डी ट्यूब बंद करणे. तर याचं उत्तर आहे युटेरस काढणे. कॉलॅस्कोपी कशासाठी करतात? प्रेग्नेन्सी चेक, बी सर्व्हिक्स एक्झामिन करणे, सी BP चेक करणे, डी शुगर टेस्ट. तर कोलेस्ट्रॉमी कशामध्ये करतात? सर्व्हिक्स एक्झामिन करणे याच्यामध्ये करतात. 19वा प्रश्न पाहूया आपण. मास्टायटिस म्हणजे काय? ए युटेरस इन्फेक्शन, बी ब्रेस्ट इन्फेक्शन, सी ओव्हरी प्रॉब्लेम, डी सर्व्हिक्स कॅन्सर. तर याचा आन्सर आहे ब्रेस्ट इन्फेक्शन. लॅक्टेशन म्हणजे काय? ए ब्लिडिंग, बी मिल्क प्रोडक्शन, सी पेन, डी इन्फेक्शन. तर याचं उत्तर आहे मिल्क प्रोडक्शन. 20वा प्रश्न लॅक्टेशन पाहूया आपण आता. ब्लिडिंग, मिल्क प्रोडक्शन, पेन, इन्फेक्शन. तर मिल्क प्रोडक्शन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नेक्स्ट कोणता टॉपिक आहे कमेंट करा. चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.